नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टॉपिक नंबर 3 मधली दुसरी कन्सेप्ट जी आहे कामगिरी व्यवस्थापन एक नवीन सिलेबस मध्ये अंतर्भूत केलेली ही संकल्पना आहे. कामगिरी व्यवस्थापन, परफॉर्मन्स मॅनेजमेंट या संकल्पना आपल्याला 2 लेक्चर मध्ये अभ्यासायची. पहिल्या लेक्चर मध्ये आपल्याला कामगिरी व्यवस्थापन या पहिल्या कन्सेप्ट किंवा दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला 4 कन्सेप्ट अभ्यासायचे आहेत. कामगिरी म्हणजे काय, ची अर्थसंकल्पना, कामगिरी व्यवस्थापन त्याचा अर्थसंकल्पना, कामगिरी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि कामगिरी व्यवस्थापनाची उत्क्रांती, इव्हॅल्युएशन. कशा पद्धतीने आतापर्यंत कामगिरी व्यवस्थापन विकसित झालेलं आपल्याला अभ्यासायचं आहे. लक्षात घ्या, या सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकून राहायचे असेल, संस्थांना संघटना टिकून राहायचे असेल तर आपल्या स्वतःच्या कामगिरीचं व्यवस्थापन, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होणं खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे कामगिरी म्हणजे फक्त काम नाही किंवा जबाबदारी दिली तेवढेच मर्यादित ही संकल्पना राहिलेली नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा व्यापक स्वरूपाची संकल्पना अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते. त्या कामगिरीचं व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. त्याच्या आधारे आपल्याला स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहता येऊ शकतं. अशा पद्धतीने कामगिरी व्यवस्थापन ही एक विस्तारित चाललेली संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारे किंवा या संकल्पनेचा किंवा कामगिरी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक संस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये मनुष्यबळ विकास विभाग, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक संकल्पना, हे एक विभाग प्रत्येक संस्थेमध्ये अस्तित्वात आहे. आणि त्याचं काम काय तर सातत्याने कामगिरीचं मोजमाप करणं, त्याचा विकास करणं, त्याचं नियोजन करणं, त्यांना सातत्याने सुधारणा करणं हे खूप महत्वपूर्ण आहे. तर कामगिरी व्यवस्थापन समजून घेण्या अगोदर तर कामगिरी म्हणजे काय हे समजणं खूप आवश्यक आणि नेमकं कामगिरी कशावर म्हटलं जातं. तर एक लक्षात घ्या, कामगिरी म्हणजे कर्मचाऱ्यास किंवा कोणत्याही व्यक्तीस दिलेलं काम पूर्ण करणे इतकाच अर्थ अलीकडच्या काळामध्ये, त्याच्यापेक्षा व्यापक अर्थ या संकल्पनेमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर कामगिरी सक्षम होणं किंवा व्यवसाय करण्याला सक्षम होणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी कामगिरी म्हणजे संस्थेतील मनुष्यबळाची कामगिरी सुधारण्याशिवाय पर्याय. मनुष्यबळ जे काम करत आहे व जे त्यांची गुणवत्ता आहे, जी कौशल्य आहेत सुधारण्याकडे भर देणं, त्याच्यावरती लक्ष देणं कामगिरीमध्ये अपेक्षित आहे. तर एक 2-3 व्याख्या दिलेल्या आहेत, तर त्याच्या आधारे आपण हे अभ्यासू शकतो. कामगिरी म्हणजे अशी वर्तणूक होय की ज्याद्वारे संघटना, संघ आणि व्यक्ती आपले कार्य पूर्ण करतात. एक सर्वसाधारण ही व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते. कामगिरी म्हणजे काय, अशी वर्तणूक, अशी वागणूक, थोडक्यात असं बिहेवियर की ज्याद्वारे संघटना, संघ म्हणजे समूह आणि व्यक्ती आपले कार्य पूर्ण करू शकतात किंवा पूर्ण करतात. त्या वर्तणूक पद्धतीला कामगिरी असं म्हणतात. म्हणजे जो काय काम आपण दिलंय ते काम पूर्ण करणं, उद्देश पूर्ण करण्यासाठी संघटना असेल, समूह असेल किंवा व्यक्ती असेल कोणत्या पद्धतीने वागतात, कोणत्या पद्धतीने काम करतात, त्या कामाला किंवा वर्तणुकीला कामगिरी असं म्हटलं जातं. ही व्याख्या ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनं लिहिलेली आहे. परफॉर्मन्स इज डिफाइंड ॲज अ बिहेवियर, द वे इन विच organization, teams and individual gets work done. महत्वाचं काय, गेट्स वर्क डन. या 2 गोष्टींच्या आधारे संकल्पना आपल्याला समजू शकतो. दुसरी एक व्याख्या इथं दिलेली आहे. तर काय, कामगिरी म्हणजे वर्तणूक होय ती प्रदानाद्वारे वेगळी असते किंवा प्रदानापेक्षा वेगळी असते, कारण प्रदान पद्धतीत घटकांच्यामुळे बिघडले जाऊ ही सुद्धा एक व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते. दुसरी एक आणखी व्याख्या त्याच्यामध्ये आहे, भरपूर व्याख्या याच्यामध्ये दिलेल्या आपल्याला आहेत. तर 2-3 व्याख्या आपल्याला ह्या सांगता येऊ शकतात.
अधिक व्यापक पद्धतीनं व्याख्या किंवा कामगिरी व्यवस्थापन समजण्यासाठी तर आपल्याला काही त्या व्याख्यांच्या आधारे आपल्याला त्याला सार सांगता येईल. कामगिरी म्हणजे फक्त उत्पादन किंवा दिलेली जबाबदारी किंवा कार्य नव्हे, तर ते कार्य कशा प्रकारे केले आहे, त्यासाठी कोणत्या कौशल्याचा क्षमतांचा उपयोग केला आहे, या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्याचं एक सूत्र आहे, कामगिरी इज इक्वल टू कार्यासाठी आवश्यक कौशल्य, कार्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती. या दोन गोष्टी महत्वाच्या. परफॉर्मन्स इज इक्वल टू स्किल टू डू प्लस विल टू डू. स्किल टू डू कौशल्य, तर काम करण्यासाठी कोणते आवश्यक आहे, प्लस कार्य करण्याची इच्छा. या दोन घटकांच्या आधारे कामगिरी अवलंबून किंवा कामगिरी समाविष्ट होताना आपल्याला होतो. त्यामुळे कौशल्य काय आवश्यक आहेत आणि ते काम करण्याची इच्छा आहे का व्यक्तींच्या मध्ये, कर्मचाऱ्यांच्या मध्ये, आपल्याला अभ्यासणे गरजेचं आहे. तर व्यावसायिक संस्थांचा कामगिरीचा विचार करताना आपल्याला एक 4 घटक महत्वपूर्ण आहेत. 4 एम्स म्हटलं. 4 एम्स: मशिनरी, मनी, मटेरियल्स अँड मेन. मशिनरी, पैसा, कच्चा माल आणि मनुष्यबळ. हे 4 घटक कामगिरी व्यवस्थापनामध्ये खूप संस्थेच्या कामगिरीचा विचार करताना या घटकांचा विचार करताना आपल्याला दिसतो. यापैकी सर्वात आवश्यक घटक कोणता का महत्वपूर्ण घटक कोणता आहे, तर मनुष्यबळ, मेन. हा महत्वपूर्ण घटक 4 एम्स मध्ये आपण सांगितलेला आहे, कारण तो इतर सर्व घटकांचा महत्तम उपयोग करून घेतो. त्यामुळे मनुष्यबळाची कामगिरी सर्वाधिक महत्वाची आहे. व्यक्तीची कामगिरी 3 बाबीवर अवलंबून असते. हे 3 घटक म्हणजे कार्याची संपूर्ण समज किंवा माहिती असणे, ते कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक क्षमता आणि कौशल्य ज्ञान प्राप्त असणे, आणि कामगिरी उत्तम ठरवण्यासाठी प्रेरणा. 3 महत्वपूर्ण घटकांच्या आधारे मनुष्यबळ कामगिरी मोजली जाते किंवा त्याचा समज किंवा त्याच्यावरती ही संकल्पना अवलंबून आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला कामगिरी म्हणजे काय समजलं असेल. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कामगिरी व्यवस्थापन, थोडक्यात कामगिरीचं व्यवस्थापन करणं, कार्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे कामगिरी व्यवस्थापन असा अर्थ होऊ शकतो. ही एक बहुआयामी संकल्पना आहे. बहुआयामी व्यापक संकल्पना आपल्याला समजली जाऊ शकते. तर याचाच परफॉर्मन्स मॅनेजमेंट, दुसऱ्या अर्थाने त्याला परफॉर्मन्स अप्रायझल असं म्हणतात. कामगिरी मूल्यांकन किंवा मूल्यमापन संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकते. काळानुसार त्याच्यामध्ये बदल होताना त्याची व्याप्ती वाढलेली दिसते. कामगिरी व्यवस्थापन एक निरंतर चालणारी प्रक्रिया. त्याच्यामध्ये सामूहिक उद्दिष्टे, ध्येय निश्चित करणे, नियोजन करणे, कार्यांचा सतत आढावा देणे, निरंतर संवाद, मूल्यमापन, कामगिरी सुधारण्यासाठी मार्गदर्शन, कर्मचारी विकासाचे कार्यक्रम राबवणे, त्यांना बक्षीस देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, सर्व गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये म्हणजे ही एक व्यापक संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकते. दोन व्याख्या आपण त्याच्यामध्ये अभ्यासूया. तर कामगिरी व्यवस्थापन हा एक व्यूहरचनात्मक आणि एकात्मक असा दुहेरी दृष्टिकोन आहे, जो व्यक्तींच्या आणि गटांच्या क्षमता व कामगिरी सुधारून संघटनेमध्ये यशस्वी परिणाम देऊ. कामगिरी व्यवस्थापन ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि एकात्मिक दृष्टिकोन म्हणजे एकट्या व्यक्तीचं कामगिरी व्यवस्थापन करून उपयोग असतो. तर संपूर्ण व्यवसाय संघटनेतील गटाचं किंवा व्यक्तींचं कामगिरी मोजमाप करणं असेल, त्याचं नियोजन करणं असेल, त्याच्यामध्ये सुधारणा करणं असेल, हे अभिप्रेत आहे. तर अशा पद्धतीनं कामगिरी व्यवस्थापन ही एक संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकते. आर्मस्ट्रॉंग आणि बॅरन यांची व्याख्या आपल्याला सांगता येईल. दुसरी व्याख्या आहे, कामगिरी व्यवस्थापन अशी प्रक्रिया आहे किंवा अशा प्रक्रिया आणि वर्तणुकीशी संबंधित आहे, ज्याद्वारे व्यवस्थापक कामगारांच्या कामगिरीचे व्यवस्थापन करून उच्च ध्येय साध्य करणाऱ्या संस्था विकसित करतात. म्हणजे कामगिरी व्यवस्थापन अशा प्रक्रियेशी संबंधित आहे किंवा वर्तणुकीशी संबंधित आहे की ज्याद्वारे व्यवस्थापक कामगारांच्या कामगिरीचे व्यवस्थापन करून उच्च ध्येय साध्य
करू शकतात, तशा संकल्पना त्याच्यामध्ये विकसित करू शकतात. त्याच्या आधारे आपल्याला व्यवसाय संघटना स्पर्धेत टिकून ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. अशा पद्धतीने कामगिरी व्यवस्थापनाची आपल्याला व्याख्या सांगता येऊ शकतात. तर ही एक निरंतर चालणारी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये व्यक्ती, संघ किंवा गट किंवा समूह आणि संघटना या 3 स्तरावरती त्याचं व्यवस्थापन, त्याचं कामगिरीचं व्यवस्थापन केलं जातं. त्याचं कामगिरीचं मोजमाप असेल, त्याचं नियोजन असेल, त्यांचा विकास असेल, हे सातत्यपूर्ण पद्धतीनं होताना आपल्याला दिसू शकतो. कामगिरी व्यवस्थापन एक व्यापक संकल्पना आहे की ज्यामध्ये कार्यपद्धती, प्रक्रिया, सॉफ्टवेअर, टूल्स, संस्थेचे तत्वज्ञान यांचा समावेश होताना दिसतो. कामगिरी व्यवस्थापन हे फक्त मर्यादित कार्य किंवा घटना नसून ही एक प्रक्रिया, ही एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे लक्षात घ्या, की ज्यामध्ये आराखडा तयार करणं असेल, देखरेख ठेवणं असेल, कृती करणं असेल, त्याचा आढावा घेणं असेल, त्या टप्प्यांचा त्याच्यामध्ये समावेश होताना दिसतो. ही संकल्पना 2 स्तरावरती विचारात घेतली जाते. पहिला स्तर संस्थेच्या एकूण कामगिरीचे व्यवस्थापन असेल, म्हणजे संस्था कशा पद्धतीने काम करते, एक ठराविक काळामध्ये संस्थेने काय काम केले आहे, कोणत्या पद्धतीचा वापर करून यशस्वी झालेले आहे, त्याचं मूल्यमापन केलं जातं, की ज्यामध्ये व्यवस्थापकांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जातं. दुसरा स्तर म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल कर्मचारी काम काय केले त्याच्या कामगिरीचं मूल्यमापन, मोजमाप याच्यामध्ये करण्यात येतं. तर अशा या 2 टप्प्यामध्ये कामगिरी व्यवस्थापन ही संकल्पना, ही प्रोसेस राबवताना व्यवसाय संघटनेमध्ये दिसते. ही एक निरंतर संकल्पना लक्षात. सातत्यपूर्णमध्ये व्यक्तींच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यावरती भर दिला जातो की ज्याच्या आधारे आपल्या स्पर्धेत टिकून राहता येऊ शकेल. तर या 2 व्याख्यानंतर आपल्याला त्याची वैशिष्ट्ये बघितलं अधिक स्पष्ट होईल. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे सर्वसाधारण व्याख्या आणि संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकतात. तर एक 8 वैशिष्ट्ये याच्यामध्ये दिलेली आहेत. पहिला आहे केलेल्या कामगिरीचे मोजमाप. कामगिरी व्यवस्थापनामध्ये पहिलं वैशिष्ट्य काय, जे काही काम झालेलं आहे त्याचं मोजमाप, त्याचं मापन केलं जातं. ते कर्मचाऱ्यांचं असेल किंवा व्यवसाय संघटनेचं असेल, हे त्यांच्यावरती सोपवलेलं काम आहे, जी जबाबदारी आहे, त्याचं मोजमाप केलं जातं. मग ते मोजमाप कसं केलं, अनेक गोष्टी आहेत मोजमाप करण्याच्या, आपल्याला त्या इन डिटेल अभ्यासता येऊ शकतात. आता ते शक्य नाहीये, त्यामुळे कामगिरीचं मोजमाप अनेक पद्धतीने केलं जातं. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची त्यांच्याकडून अपेक्षित असणाऱ्या किंवा त्यांच्यावर सोपवलेल्या कामगिरीशी तुलना करून मोजमाप केलं. अपेक्षित कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी यांचं मोजमाप केलं जातं किंवा यांची तुलना करून त्याचं मोजमाप केलं जातं. कामगिरी झाली, चांगल्या पद्धतीने झाली किंवा नाही, अपेक्षित उद्दिष्ट गाठलेत किंवा नाही, आपल्याला तुलना करून समजलं जाऊ शकतं. हे सर्व त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या असतील, उद्दिष्टे असेल, कामगिरी सुधारणा असेल, व्यक्तिगत विकास असेल, या योजना यांच्याशी संबंधित असतात. फक्त मोजमाप करणं एवढंच मर्यादित असत नाही, तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं असेल, त्यांचा विकास करणं असेल, हे सुद्धा याच्यामध्ये अपेक्षित आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे आदान व मूल्य यांच्याशी संबंधित. आदाने ते इनपुट्स जे काय आहेत कामगिरी करण्यासाठी, काम करण्यासाठी, आणि मूल्य काय आहेत संबंधित असणारी ही संकल्पना आहे. आदाने म्हणजे कर्मचाऱ्यांकडे असणारे आवश्यक कौशल्य, क्षमता, ज्ञान, वर्तणूक इत्यादी बाबींचा समावेश त्याच्यामध्ये होतो, ज्याचा उपयोग करून अपेक्षित परिणाम साध्य करणे शक्य होते, अपेक्षित कामगिरी साध्य करणे शक्य होते. आणि मूल्य म्हणजे ते कोणत्या पद्धतीने काम करतात, त्याच्यामध्ये कोणत्या मूल्यांचा वापर होतो, या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होताना येतो. इनपुट्स अँड व्हॅल्यू
दोन घटकांचा संबंधित ही संकल्पना आपल्याला सांगता येईल. 3 नंबर आहे निरंतर व लवचिक प्रक्रिया. ही एक सातत्यपूर्ण चालणारी निरंतर अशी प्रक्रिया आहे. जोपर्यंत व्यवसाय संघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना, व्यवसाय चालवत असताना एकत्रित व्यवसायाचं कामगिरीचं मूल्यमापन असेल आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं मूल्यमापन असेल हे करणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपली व्यवसाय संघटना स्पर्धेत टिकून राहू शकते किंवा नाही हे आपल्याला समजलं जाऊ शकतं. एक लक्षात घ्या, आपण 3 वर्ष अभ्यास करतोय, आपल्याला आपली कामगिरी समजायची असेल तर ते आपल्याला परीक्षेच्या आधारे समजू शकते. आपण योग्य पद्धतीने चाललोय किंवा नाही हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे कोणत्याही भविष्यात आपण काम करत असताना प्रत्येक कामगिरीचं प्रत्येक टप्प्यामध्ये मूल्यमापन होणं अपेक्षित, त्याचं नियोजन होणं अपेक्षित आहे, त्याचं आढावा घेणं खूप गरजेचं आहे. एक ठराविक टप्प्याने ठराविक कालावधीने आपण काय करतोय त्याचा आढावा घेणं खूप आवश्यक आहे हे लक्षात घ्या. त्या अनेक प्रकार त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतात. ती एक निरंतर चालणारी लवचिक प्रक्रिया, त्यामध्ये जसा आवश्यक असेल तसा बदल प्रक्रियेला किंवा व्यवसाय संघटनेला करता येऊ शकतो. त्यामध्ये व्यवस्थापक कर्मचारी एकत्रितपणे संघटनेच्या चौकटीत राहून अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी काय व कसे कार्य केले पाहिजे ते एकत्रितपणे ठरवतात. म्हणजे व्यवस्थापक आणि कर्मचारी व्यवसाय संघटनेतील उद्दिष्टे गाठण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करणं आवश्यक आहे आणि ते कसं करायचं आहे हे एकत्रितपणे येऊन विचार विनिमय करून ठरवताना आपल्याला दिसतात. त्यामुळे कामगिरी व्यवस्थापनाची एक संबंधित संकल्पना सांगता येऊ शकतो. करार व कराराद्वारे व्यवस्थापन. कामगिरी व्यवस्थापनामध्ये हे सुद्धा महत्वपूर्ण आहे. इथे करार आणि कराराद्वारे व्यवस्थापन केलं जातं याच्यावरती आधारित ही संकल्पना आहे. तर कामगिरी व्यवस्थापन हे आदेशानुसार व्यवस्थापन करण्याऐवजी करार आणि कराराद्वारे व्यवस्थापन तत्वावर आधारित संकल्पना. यामध्ये व्यवस्थापक हे कर्मचाऱ्यांकडून नियंत्रण व जबरदस्तीऐवजी एकमत आणि सहकार्याने कामगिरी करून घेताना दिसतात. एक ठराविक करार कॉन्ट्रॅक्ट केला जातो आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या आधारे अशा पद्धतीने काम केले जातात किंवा कामगिरी उद्दिष्ट जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली जाते, कोणत्या प्रकारचं अतिरिक्त नियंत्रण याच्यावर ठेवलं जात नाही, ज्याच्यामुळे कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करण्यास तयार होताना आपल्याला दिसतात. पुढे आहे भविष्यकालीन कामगिरी नियोजन आणि सुधारणा यावर फरक. हे खूप महत्वाची वैशिष्ट्य आपल्या इथे सांगता येईल. कामगिरी व्यवस्थापन हे फक्त मागील कामगिरीचे मूल्यमापन करत नाही, तर भविष्यातील कामगिरीचे नियोजन करणं असेल, त्याच्यामध्ये सुधारणा करणं असेल याच्यावरती भर देणारी संकल्पना. म्हणजे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यात सतत संवाद साधून भविष्यामध्ये काय करायचं, कोणत्या पद्धतीची उद्दिष्टे गाठायचे, कशा पद्धतीची कामगिरी करायची आहे आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी सुधारणा कशा पद्धतीने करता येतील, सुधारात्मक उपाय कशा पद्धतीने करता येतील याच्यावरती भर दिला जातो. याच्यावरती विचार विनिमय करून वेळीच त्याच्यावरती सुधारणा जे काय आहे ते करता येऊ शकतात. त्यामुळे ही एक महत्वपूर्ण संकल्पना जी कामगिरीचं नियोजन भविष्याच्या आणि त्याच्यावरती सुधारणा कशा पद्धतीने करता येतील याचा विचार करणारी ही संकल्पना किंवा प्रक्रिया आहे. पुढे महत्वाचे संस्थात्मक साधन. ही कामगिरी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्याचे एक महत्वाचे संघटनात्मक साधन. म्हणजे कामगिरीचं व्यवस्थापन, कामगिरी व्यवस्थापन का गरजेचं आहे, तर कामगिरी कर्मचाऱ्यांची सुधारायची असेल, कामाची जबाबदारी वाढवायची असेल, चांगल्या पद्धतीने काम करून घ्यायचं असेल तर कामगिरी व्यवस्थापन हे खूप महत्वपूर्ण लक्षण आहे की ज्यामध्ये कामगिरीची मानके असेल, त्याची उद्दिष्ट असेल, वैशिष्ट्यपूर्ण आयाम असतील, आवश्यक क्षमता स्पष्ट केल्या जातात, ज्याच्या आधारे आपल्याला व्यवस्थापनामध्ये किंवा संघटनेमध्ये व्यक्तींच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे नियोजन करून त्याच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकतात. आणि हे सुद्धा एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊन बहुआयामी संकल्पना, बहुविध
संकल्पना, याच्यामध्ये अनेक संकल्पनांचा समावेश होताना होतो. फक्त कामगिरीचं मोजमाप एवढ्याच मर्यादित स्वरूपात हे कामगिरी व्यवस्थापन काम करत नाही. त्याच्यामध्ये आदाने असतील, प्रक्रिया असतील, प्रदाने असतील, त्याचे परिणाम असतील, कौशल्य असतील, मूल्य असतील, अशा अनेक घटकांचा समावेश याच्यामध्ये होताना दिसतो. फक्त कामगिरीशी संबंधित नाही, तर त्याचं व्यवस्थापन असेल, त्याच्यासाठी आदाने कोणते आहेत, त्याच्यावरती प्रक्रिया असेल, आणि त्याच्यातून बाहेर काय पडतंय, आउटपुट काय आहे, आणि त्याचे परिणाम काय होतात, आवश्यक कौशल्य कोणते आहेत, या सर्वांचा विचार या संकल्पनेमध्ये करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे एक बहुआयामी संकल्पना आहे. एकात्मिक परिणाम, संघटनेतील इतर महत्वाच्या उपपद्धती ज्यामध्ये प्रतिभा व्यवस्थापन असेल, नेतृत्व विकास असेल, वारसा हक्क नियोजन असेल, यांचा समावेश होतो, त्यांच्याशी समन्वय साधून सर्वोत्तम परिणाम साधला जातो किंवा साधण्यासाठी ही एक महत्वपूर्ण संकल्पना. या संकल्पनेचा व्यवसायाच्या एकात्मिक विकासावरती परिणाम होतो. फक्त व्यवस्थापनाच्या कामगिरीवरती नाही, तर प्रत्येक घटकावरती याचा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे एक कामगिरी व्यवस्थापनाचा जो काय परिणाम तो संपूर्ण व्यवसाय संघटनेवरती होताना दिसतो. तर अशा पद्धतीने ही कामगिरी व्यवस्थापनाची वैशिष्ट्य आहेत. याच्या आधारे आपल्याला चांगल्या पद्धतीने कामगिरी व्यवस्थापन समजला असेल, मी अशी अपेक्षा करतो. पुढे आपण बघूया. या लेक्चर मधली शेवटची कन्सेप्ट आहे, इन शॉर्ट मध्ये आपण त्याची उत्क्रांती इव्हॅल्युएशन बघायचं. म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स मॅनेजमेंट. कामगिरी व्यवस्थापन ही जुनी नाही आहे, तर अलीकडच्या काळातली संकल्पना आहे. गेल्या 60 वर्षात त्याचा उत्क्रांत झाला किंवा त्याची संकल्पना उदयास आलेली आपल्याला दिसू शकते. जेव्हापासून बाजारपेठेत स्पर्धा वाढली, तेव्हापासून आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरीची गरज निर्माण झाली. त्यामुळे कामगिरी व्यवस्थापन संकल्पनेमध्ये असते. कामगिरी व्यवस्थापन अनेक टप्प्यामध्ये विकास झालेला दिसतो. आजपर्यंत अनेक टप्प्यामध्ये या संकल्पनेचा विकास झालेला दिसतोय. आपण इन शॉर्ट मध्ये आपण ते अभ्यासायचं आहे. इन डिटेल तुम्ही अभ्यासू शकता. तर पहिला टप्पा 1960च्या सुमारास, म्हणजे सुरुवातीचे जे काही 1950 नंतर किंवा 1960च्या दरम्यान ही संकल्पना अस्तित्वात आलेली संकल्पना आहे. तर याच्यामध्ये कामगिरी मूल्यमापन पद्धती अस्तित्वात आली 1960च्या सुमारास. या कालावधीत वार्षिक गोपनीय अहवाल ARC, अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, तर काय म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये ARC. तुम्हाला ऑब्जेक्टला ते विचारलं जाऊ शकते, ARC चा लॉंग फॉर्म सांगा. तर काय त्याचं लॉंग फॉर्म, अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, वार्षिक गोपनीय अहवाल. गोपनीय ते गुप्त ठेवलं जात, लक्षात घ्या. त्याला दुसरा अर्थ काय, तर त्याला दुसरा शब्द काय, ESR. त्याला कर्मचारी सेवा नोंदी असं म्हणतात. एम्प्लॉई सर्व्हिस रेकॉर्ड, त्या दुसरा शब्द त्याला काय आहे, कर्मचारी सेवा नोंदी ESR हे ठेवले जात असे. सुरुवातीला फक्त गोपनीय अहवाल ठेवले जात होते. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियंत्रण करण्यासाठी काम केलं जात. हे अहवाल कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल भरीव माहिती देत असत. अशा अहवालात कोणतीही नकारात्मक टिप्पणी किंवा नोंद कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीच्या वाढीवरती परिणाम करू शकत होते. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट जर त्याच्यामध्ये नमूद झाली तर कर्मचाऱ्यांचा जो काय बढती आहे ती दिली जात नव्हती. तर अशा पद्धतीने असे मूल्यमापन 5 किंवा 10 बिंदूंच्या आधारे किंवा वैशिष्ट्य आधारे केलं जात होतं. म्हणजे काय, जनरली कार्याबाबतचे ज्ञान, प्रामाणिकपणा, त्याचा गतिशीलता, वक्तशीरपणा, नेतृत्व, निष्ठा, अशा प्रकारचे अनेक जे काय बिंदू आहेत, या बिंदूंच्या आधारे कार्याचं मूल्यमापन प्रत्येक कर्मचाऱ्याचे केलं जात होते. परंतु हे जे काय मूल्यमापन केलंय किंवा जे टिप्पणी आहे अहवालातील जो शेरा आहे तो कर्मचाऱ्याला सांगितला जात नाही. एक संपूर्ण प्रक्रियेमध्ये कठोर गोपनीयता राखली जात होती.
त्यामुळे त्यालाच अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असं सुद्धा म्हणतात. ते फक्त व्यवसाय संघटनेला म्हणतात, परंतु त्याची बढती दिली जात नव्हती जर नकारात्मक शेरा असेल तर अशा पद्धतीनं ही पहिला टप्पा जे कामगिरी व्यवस्थापनाचा आपला सांगता येऊ शकेल. या पद्धतीने अनेक दोष आहेत की जी दोष कामगिरी सुधारण्याला मर्यादा येत. कारण दोष काय आहे तर कर्मचाऱ्यांना त्यांनी काय नकारात्मक पद्धती आहे ते त्यांना माहिती असत नाही, त्यामध्ये सुधारणा करणारच नाहीत. माहिती असतील एखादी गोष्ट नकारात्मक तर ते आपण सुधारली जाऊ शकतो, तर ती गोपनीय राखली तर ती सुधारता येत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर दोष आपल्याला सांगता येऊ शकतील. टप्पा नंबर 2 जरा चुकला बघा, टप्पा झालेला. तर असो, टप्पा नंबर 2 हा टप्पा 1960 ते 70च्या दरम्यान ते 70च्या सुरुवातीस पर्यंतचा कालावधी समजला जातो. तर याच्यामध्ये जरा सुधारणा केली. जो अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहे, जो काही नकारात्मक प्रतिकूल टिप्पणी आहेत कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालामध्ये, त्या कर्मचाऱ्याला फक्त कळवलं जात होते. त्यामुळे कर्मचारी आपल्यातील उणीवा आहे त्याच्यावरती मात करून कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकू लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यावर थोडाफार त्याच्यावरती परिणाम झाला. तुम्हाला लोक अधिकारी असतील, पर्यवेक्षकांची टिप्पणी जी काही श्रेणी दिली ती बदलू शकत होते. तुम्ही कर्मचाऱ्यांना ज्या निकषाबद्दल जे काही निकष ठरवले होते त्या निकषांबद्दल 33% कमी गुण मिळाले तर असतील तर त्याबाबत त्यांना सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना तशा लेखी स्वरूपात कळवले जात होते. त्यामुळे हे जरा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आणि जो काही कॉम्पिटिशन रिपोर्ट आहे त्याच्यातील जे काही उणीव आहेत त्या कर्मचाऱ्यांना सांगितल्या जात होत्या आणि त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी लेखी स्वरूपात कळवलं जात होतं, मार्गदर्शन केलं जात होतं. तर हा एक थोडाफार विकास झालेला या कामगिरी व्यवस्थापनामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल. पुढे जाऊन तिसरा टप्पा आहे. हा तिसरा टप्पा त्या दरम्यानचा आहे, 70च्या आसपासचा आपल्याला सांगता येऊ शकतो. तर या टप्प्यामध्ये वार्षिक गोपनीय अहवालाऐवजी दुसरा शब्द आहे, दुसरा अहवाल आपल्याला त्याच्याऐवजी आल्याला दिसतो. दुसरी संकल्पना वापरली जाऊ लागली. तर ती संकल्पना कुठली आहे तर परफॉर्मन्स अप्रायझल, कामगिरी मूल्यमापन किंवा मूल्यांकन. तर या टप्प्यातील आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या गोपनीय अहवालात त्यांच्या कार्यपूर्ततेचे वर्णन करण्याची परवानगी देण्यात आली. वर्षाच्या अखेरीस त्यांना स्वयंमूल्यांकन प्रपत्र भरून त्यामध्ये स्वतःच्या कामगिरीबद्दल अहवाल देण्यास परवानगी देण्यात आली. म्हणजे स्वतः वर्षाच्या शेवटी हे परफॉर्मन्स अप्रायझल जो काय फॉर्म आहे तो भरून घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी वर्षभरामध्ये काय केलेलं आहे हे नमूद करायचं असेल ते गोपनीय सुद्धा त्याच्यामध्ये गोपनीयता राखली जाऊ शकते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विचार केला जात होता. त्याचबरोबर अनेक नवीन घटक त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत, जसे की कर्मचाऱ्यांची उत्पादकता आणि कामगिरी मोजणे शक्य झाले. त्यामुळे त्यांची उद्दिष्टे पूर्ण केली आहे की नाही हे पाहणे या परफॉर्मन्स अप्रायझलद्वारे शक्य होऊ लागले. त्यामुळे प्रशिक्षणाची गरज असेल हा मुद्दा त्याच्यामध्ये समाविष्ट केला. गरज आहे का प्रशिक्षणाची, तर असेल तर आपल्याला त्याच्या पद्धतीनं असं नमूद त्याच्यामध्ये केलं जात होतं. परंतु हे काही मुद्दे आहेत ते सुद्धा गोपनीय राखले जाऊ लागले. परंतु या टप्प्यातही कायमचा संपूर्ण विकासाभिमुख होण्याऐवजी नियंत्रणावर भर देणारी नियंत्रित कामगिरी कशी होईल यासाठी भर देण्यात आली. विकास कसा होईल याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने हा तिसऱ्या टप्प्यातून थोडाफार विकास झालेला आपल्याला दिसतो. टप्पा नंबर 4 आहे 1970च्या मध्यापासून किंवा मध्यापासून हा टप्पा सुरुवात झालेला दिसतो. त्याची भारतात सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, सर्वात 1970च्या दरम्यान भारतामध्ये ही संकल्पना वापरण्यास सुरुवात झाली. भारतातील त्यावेळची मोठी जी काय व्यावसायिक कंपनी लार्सन अँड टर्बो, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर ज्या काही अनेक बँक कंपन्या आहेत त्यांनी अनेक सुधारणा केल्या. या टप्प्यामध्ये मूल्यांकन प्रक्रिया ही गोपनीय ठेवण्याऐवजी तिथे गोपनीयता ठेवली नाही, तर अधिक पारदर्शी
लक्ष आधारित, सहभागी, मुक्त आणि विकासात्मक करण्यात आली. म्हणजे हे सगळं 4-5 टप्प्याच्या आधारे जे काय मुक्तता किंवा गोपनीयता इथं वगळण्यात आली. त्यामुळे पारदर्शी कारभार असेल, लक्ष आधारित संकल्पना असेल, सहभागी असेल, मुक्त असेल, मूल्यांकन प्रक्रिया अधिक पद्धतशीर बनवून त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं नियोजन करणं असेल, याचा आढावा घेणं असेल आणि त्याच्यामध्ये विकास करणं असेल, या 3 मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश झालेला पाहिजे. संपूर्ण प्रक्रियेमध्ये वर्षाच्या सुरुवातीस कर्मचारी आणि अहवाल अधिकारी जे काही दोघी जण आहेत ते मिळून महत्वाच्या घटकांवर मूल्यांकन कसे केले जावे, घटक कोणकोणते असावे, तर हे त्याचबरोबर दर 6 महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जात होता. तर अशा पद्धतीने अनेक मुद्द्यावरती चर्चा केली जात होती. त्यामध्ये कोणते घटक कामगिरीवर परिणाम करतात, प्रशिक्षणाची गरज आहे किंवा नाही, नवीन उद्दिष्ट किंवा उद्दिष्टामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे किंवा नाही, त्यावेळेची गुण श्रेणी कोणत्या पद्धतीची असावी, या पद्धतींचा, या घटकांचा याच्यामध्ये विचार केला जात होता. हा टप्पा एक महत्वपूर्ण लक्षात आहे. तर स्वागतावर बदल होत गेले आणि अनेक संस्थांनी मानव संसाधन विभाग सुरू करून संघटनेच्या विकासासाठी करावयाच्या प्रयत्नांची चर्चा सुरू केली. म्हणजे याच टप्प्यामध्ये मानव संसाधन विभाग प्रत्येक कंपनीने सुरुवात करून कामगिरी व्यवस्थापन करण्याकडे जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो. 5वा आणि शेवटचा टप्पा कामगिरी व्यवस्थापनामधला, तर याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या समस्या हाताळण्याबाबत या टप्प्यामध्ये परिपक्वता आलेली दिसून येते. हा टप्पा अधिक कामगिरीभिमुख आणि कामगिरीचे नियोजन, विकास आणि सुधारणा यावरती भर. नियोजन, विकास आणि सुधारणा या 3 संकल्पनांचा परिपूर्ण अभ्यास, परिपूर्ण वापर या 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. कर्मचाऱ्यांची सर्वांगीण उत्पादकता व विकास साधनातील संघटन संस्कृती बांधणी असेल, कार्यसंघ मूल्यमापन असेल, गुणवत्ता मंडळ असेल इत्यादी स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात आलेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं कामगिरी व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण पद्धतीनं आतापर्यंत विकसित होत चाललेली आहे. अजून सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होताना दिसत आहेत. नजीकच्या भविष्यात सुद्धा अनेक सुधारणा होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला कामगिरी व्यवस्थापन सांगता येऊ शकेल. आतापर्यंत कशापर्यंत विकास झालेला आपल्याला दिसतो, त्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण 4 संकल्पना बघितलेल्या आहेत. कुठल्या बघितल्यात, तर कामगिरी म्हणजे काय त्या अभ्यासला, कामगिरी व्यवस्थापन त्याचा अर्थ, संकल्पना अभ्यास, त्याची वैशिष्ट्य अभ्यासले आणि सर्वात शेवटी कामगिरीचं व्यवस्थापन किंवा कामगिरी व्यवस्थापन त्याची उत्क्रांती कशी झाली आतापर्यंत तरी आपण अभ्यासलेलं आहे. तर आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला जे काय रिमेनिंग 2-3 कन्सेप्ट आहेत त्याच्यामधल्या त्या अभ्यासाच्या आहेत. धन्यवाद.